नमस्कार, A1 न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। चिंचोली व वडगाव पिंगळा परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 37 मुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी मुंबई येथील मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली। बैठकीत बाधित शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेले नुकसान, प्रलंबित भरपाई प्रस्ताव आणि प्रशासकीय अडचणी यांचा सविस्तर आढावा या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली। या बैठकीस अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, आमदार माणिकराव कोकाटे, सचिव मिलिंद म्हैसकर उपस्थित होते। शेतकरी प्रतिनिधी म्हणून भास्कर उगले, भाऊराव झाडे, कचरू गंदास, भाऊसाहेब हरळे, ज्ञानेश्वर सानप, दत्तू नागरे, विठ्ठल सांगळे, पांडुरंग झाडे, रामदास झाडे, सदाशिव झाडे, सुधा मुठाळ, शांताराम कुटे, अंबादास झाडे तसेच सिन्नर तालुक्यातील भाजपचे नेते उदय सांगळे यांनी सहभाग नोंदवला। शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर ठोस निर्णय घेतले जातील असा विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केलाय। सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मंत्रालयापर्यंत आवाज पोहोचवल्याने बाधित कुटुंबांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे। सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी A1 न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी भाऊसाहेब हांडोरे, सिन्नर।